सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या काही असुविधा आहेत, डॉक्टर नाही आहेत, अनेक रुग्णांना बांबोळीत पाठवलं जातं आणि बांबोळीत पाठवेपर्यंतच त्यांचा दुर्दैवी अंत होतो। या सगळ्याच गोष्टीमुळे या सगळ्या गोष्टीची चीड येऊन सामाजिक संघटना असणाऱ्या सामाजिक बांधिलकी असेल किंवा युवा रक्तदाता संघटना असेल यांच्या माध्यमातून उद्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आंदोलन छेडण्यात येत आहे। कारण मागण्या आमच्या ह्याच आहेत की त्यांनी फिजिशियन द्यावा, न्यूरोलॉजिस्ट द्यावा आणि ज्या काही रिक्त पदं आहेत ती भरावीत, ज्या सुविधा आहेत त्या पुरवाव्या, हीच मागणी आहे। कारण नुकताच फिजिशियन नाही म्हणून एक आमचा 30 वर्षाचा युवक त्याचा दुर्दैवी अंत आमच्या हॉस्पिटलमध्ये झाला। जर त्याला उपचार मिळाले असते तर तो वाचला असता, निदान बांबोळीला पाठवलं असतं तरी त्याचे वाचण्याचे चान्सेस असले असते। मात्र उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरच नाही, उपचारच नाही, त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला। मी सुद्धा बांबोळीमध्येच आहे, गेले 4 दिवस मी इथे आहे। न्यूरोसर्जन नाही जिल्ह्यामध्ये म्हणून एका न्यूरोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसारच मी इथे आलोय। बांबोळीत आल्यानंतर इथल्या रुग्णांचे आणि त्या रुग्णांबरोबरच्या त्यांच्या नातेवाईकांचे काय हाल होतात हे मी प्रत्यक्ष पाहतोय। दिवसाला किमान 4 पेशंट हे सावंतवाडीतनं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं बांबोळीला येत आहेत। इथे त्यांना पाठवलं जातं। उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर रेफर टू बांबोळी एवढंच केलं की 108 ने डायरेक्ट बांबोळीला आणून सोडलं जातं। हे आजच नाहीये। 2017ला बांबोळीमध्ये महाराष्ट्राची योजना बंद होत असताना जन आक्रोश आंदोलन तेव्हा उभारलं होतं। सामाजिक कार्यकर्ते आणि माजी आरोग्य सभापती मंगेश तवणकर असतील, राजू मसूरकर असतील, या मंडळींनी हे आंदोलन 2017ला केलं होतं। त्यानंतर काही फरक पडला, काही गोष्टी मान्य झाल्या, मात्र त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष आमचे बबन साळगावकर यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता, आंदोलन केलं होतं। आमच्या सावंतवाडीतल्या ग्रामीण भागातल्या रुग्णाला, सावंतवाडीतल्या शहरी भागातल्या रुग्णांना, कारण एका उपजिल्हा रुग्णालयावर आजूबाजूचे बरेच रुग्ण हे अवलंबून आहेत आणि त्यांना ती सुविधा मिळावी याच्यासाठी ही कुठेतरी आंदोलनं 2017मध्ये उभारली गेली होती आणि त्यानंतर काही काळ परिस्थिती बदलली होती। मात्र नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती या सावंतवाडीमध्ये, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। हे सगळं बघता खरंच कीव येते आमच्या लोकप्रतिनिधींची, राजकारण्यांची। कारण आजचाच हा विषय नाहीये, 10-15 वर्षाचा नाहीये, गेल्या 40-45 वर्षात हीच परिस्थिती आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात आहे। स्वर्गीय भाईसाहेब सावंत सोडले तर त्यानंतर त्यांनी जे प्राथमिक आरोग्य केंद्रात जे काम केलं, आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काम केलं, त्यानंतर आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी झाल्यात त्या सर्वश्रुत आहेत, पुढे आहेत। आरोग्याच्या बाबतीत आम्ही गोवा पे निर्भर आणि बांबोळीवारी ही आमच्या नशिबातच लिहिलेली आहे। अनेक पेशंट हे वाटेत येता येता दगावतात, काही बांबोळीत येऊन दगावतात, उपचार मिळाले नाही कारण वेळेत उपचार मिळाले नाही म्हणून दगावतात, ही खरी खंत आहे। त्यामुळे आमच्या सावंतवाडी वासियांना, सिंधुदुर्ग वासियांना गरज आहे ती कुठल्याही एका हॉस्पिटलची नाही, तर डॉक्टरची गरज आहे। मल्टीस्पेशालिटीचा मुद्दा अनेक वर्ष गाजतोय 2019 पासून, तेव्हा पण तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, आता पण आहेत। पण मल्टीस्पेशालिटीचं पुढे काय झालं हा मुद्दा आहे। आम्हाला इमारती नको आहेत, आम्हाला जी हॉस्पिटल आहेत, जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, इथली पदं तुम्ही भरा, इथले चांगले डॉक्टर तुम्ही द्या। कारण आमदार निलेश राणेंनी सरकारमध्ये असताना सरकारला आरसा विधान भवनामध्ये दाखवून दिला। त्यांनी जी जी गोष्ट सांगितली ती वस्तुस्थिती होती। जेवढी पदं मंजूर आहेत, जेवढे डॉक्टर पाहिजेत, त्याच्या निम्मे डॉक्टर सुद्धा आमच्या सरकारी यंत्रणेत काम करत नाहीयेत। त्यामुळे फक्त उठसूट चिठी लिहायची, रेफर टू जीएमसी पाठवायचं, 108 वर त्या विनायक पाटील आणि त्यांची सगळी मंडळी काम करतात। एवढा ताण येतो की आमची 108 वाटेत जळताना सुद्धा आम्ही पाहतो। म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही आरोग्य यंत्रणा अशी आहे की आम्हाला त्याच्यासाठी इथे यावं लागतं, अनेक गोष्टी भोगाव्या लागतात। इथे भाषेचा प्रॉब्लेम अनेक जणांचा येतो। जीएमसी मध्ये चांगले उपचार आम्हाला मिळतात, इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा इथे आहे, परंतु कोणाला विचारायचं, कोणाकडे जायचं, कोण काय सांगेल हे काही कळत नाहीये। आमच्यावर आरोग्यासाठी, आमच्यावर उपचारांसाठी आमच्या राज्य सरकारमुळे गोव्याकडे भीक मागण्याची वेळ आलेली आहे आणि ती आमच्या लोकप्रतिनिधींनी, आमच्या राज्य सरकारने आमच्यावर आणलेली आहे। आमचा अधिकार आहे चांगले उपचार आम्हाला मिळणं,
चांगले डॉक्टर आम्हाला मिळणं, परंतु आम्हाला ते पुरवले जात नाहीयेत. हॉस्पिटलला फिजिशियन नसणं ही तर शर्मेची बाब आहे. फिजिशियनच नाही तर हॉस्पिटल चालणार कसं हा मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे आहेत. माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे साहेबांना सुद्धा याची जाणीव आहे, कारण 50 वर्षापूर्वीची परिस्थिती त्यांनी बघितलेली आहे. त्याच जाणीवेतनं त्यांनी आपलं मोठं हॉस्पिटल सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण उभारलंय, त्याच भावनेतनं उभारलंय. परंतु सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य रुग्णांना इथे गोव्यामध्ये यावं लागतं. सरकारी रुग्णालय जवळ आहेत आणि ही परिस्थिती काही थांबलेली नाहीये. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला मोठी हॉस्पिटल नको, मोठी गोष्टी नकोत. आम्हाला बेसिक गरजा आहेत त्या आमच्या पुरवा. आमची बांबोळी वारी थांबवा. आमच्या पेशंटचे उपचाराअभावी जे काही मृतदेह साचतायत ना किंवा ते मृत होत आहेत ना, हे थांबवा. आमची तेवढीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे. कारण अनेक मंडळी जी आहेत ना, ती सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्यदृष्ट्या सक्षम होण्यापासनं आडखाटी करतायत, त्यात आड येतात असं अनेक जणांचं मत आहे आणि ते माझंही मत आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय किंवा सावंतवाडीचं स्पेसिफिक बोललं तर ही गोष्ट खरीच आहे. काही जणांना आमचा जिल्हा, आमचा तालुका आरोग्यदृष्ट्या सक्षम झालेला नकोय. कारण 40-45 वर्षापूर्वी अशीच घटना आमच्या तालुक्यात घडून गेलेली आहे. लोकअग्रवाल नावाचे एक डॉक्टर, गरिबांचे डॉक्टर हे सावंतवाडीमध्ये होते. अनेक जणांना उपचार देत होते. या डॉक्टरना आंबोली घाटामध्ये त्यांच्या गाडीसकट जाळून कोणी मारलं, का मारलं, कशासाठी त्या चांगल्या डॉक्टरला संपवलं गेलं. विधिमंडळात सुद्धा हा प्रश्न गाजला. विधिमंडळात चौकशी लागली, पण नंतर त्या फाईलचं काय झालं. आज 45 वर्ष होऊन ह्या गोष्टीला गेली. त्यामुळे आमच्या जिल्ह्याला आरोग्यदृष्ट्या सक्षम होण्यापासून कोण वंचित ठेवतंय, कोणाला ते झालेलं नकोय. अशा मंडळींना, माझ्या लोकप्रतिनिधींनी, ज्यांना जाणीव आहे या सगळ्या गोष्टीची, त्यांनी बाजूला करावं आणि आमच्या जिल्ह्याला, आमच्या तालुक्याला, आमच्या उपजिल्हा रुग्णालयांना, जिल्हा रुग्णालयांना सक्षम करावं. कारण एक डॉक्टर 24-24 तास तिथे काम करणं हे कठीण आहे. त्या डॉक्टरना असणारी पॅकेजेस बघता वर्षभरात काही डॉक्टर चांगले येतात आणि तिथनं सोडून जातात, कारण त्यांना मिळणारं मानधन नसेल. 24 तास शेवटी तेही माणसं आहेत. कारण निलेश राणेंनी जो मुद्दा सभागृहामध्ये मांडला, जिथे 30 जण काम करायला पाहिजे तिथे 3 जण काम करतायत. त्यामुळे शासनानं लक्ष द्यावं. इथे आम्हाला चांगले डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत. आम्हाला मोठी हॉस्पिटलं नकोत, मोठ्या सुविधाही नकोत, पण चांगले डॉक्टर आम्हाला द्या, जेणेकरून आमची बांबोळी वारी थांबेल. प्रत्येक साध्या क्षुल्लक गोष्टींसाठी आम्हाला बांबोळीला यावं लागणार नाही. बांबोळीकडे, गोव्याकडे भीक मागावी लागणार नाही उपचारांची. याच्यासाठी एवढंच करा, ही या निमित्तानं मागणी करतो. आम्हाला मोठे विकास, मोठे उद्योग पुढच्या 5 वर्षात तुम्ही नाही आणलेत तरी चालतील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सावंतवाडी तालुक्यामध्ये. कारण इतकी वर्ष इथले लोक जगतायत, आजही जगत होतो, पुढेही जगतील. गोव्याच्या जीवावर जगतायत, मुंबई, पुणे, परदेशात जातायत, कोकणात राहून जे वाटेल ते काम करून युवक जगतायत. त्यामुळे आमच्या विकासाची, रोजगाराची, उद्योगांची तेवढी काळजी करू नका, ही विनंती आहे. सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे असतील, आमचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर असतील, त्याचबरोबर खासदार नारायण राणे साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि आबिटकर साहेब जे आरोग्यमंत्री आहेत. कारण हापकिन मंत्र्यांच्या काळात सुद्धा अनेक गोष्टी झाल्या, पण आमची आरोग्य यंत्रणा काही सुधारली नाही. सरकार नवीन आलं, आज परिस्थिती तीच आहे. 3 महिने होत आलेत. त्यामुळे आमची इच्छा एवढीच आहे की तुम्ही आम्हाला फक्त घोषणा, वल्गना ह्या गोष्टी न करता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आम्हाला द्या. चांगले फिजिशियन आमच्या उपजिल्हा रुग्णालयात द्या, न्यूरोलॉजिस्ट आमच्या हॉस्पिटलला द्या. जी रिक्त पदं आहेत ती तातडीनं भरा आणि जी आमची वारी करावी लागते, आमचे 30-30 वर्षाचे युवक जर उपचाराअभावी जात असतील तर ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. त्यामुळे आमचे प्राण एवढे शिल्लक नाही झालेत की असे कोणी घ्यावे आणि काही करावं. त्यामुळे ही कळकळीची विनंती या सगळ्या नेत्या मंडळींना आहे की फक्त घोषणा नको, फक्त इतर कुठल्या गोष्टींपेक्षा खूप महत्वाचा, खूप जिव्हाळ्याचा आणि आमच्या अनेक जी जीवाभावाची माणसं जी आहेत ना ती त्याच्यामुळे जात आहेत. तुम्हालाही त्याचा ह्या नेते मंडळींना अनुभव आहे. अनेक सावंतवाडीतले, सिंधुदुर्गातले लोक मला ह्या बांबोळीमध्ये भेटतायत. इथे रोज दिवसाला किमान 4 जण तरी मला इथे भेटतायत की जे सिंधुदुर्गातनं, सावंतवाडीतनं येत आहेत. रेफर टू GMC असा कागद त्यांच्या हातामध्ये असतो. कुठे जायचं, काय करायचं,
काही त्यांना समजत नाही. गोरगरीब जनता असते, गोरगरीब रुग्ण असतात. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, उद्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सामाजिक संघटना हे आंदोलन करतायत. त्यामुळे आम्हाला मोठ्या वल्गना, मोठी हॉस्पिटल ह्या गोष्टी मागच्या 5 वर्षात फक्त आम्ही ऐकतोय. त्यामुळे तुम्ही त्या करणार आहात की नाही करणार आहात त्याच्यात आम्हाला काही घेणं देणं नाहीये. पण प्राथमिक स्वरूपात आमच्या उपजिल्हा रुग्णालयाला, आमच्या जिल्हा रुग्णालयाला जे रिक्त पदं आहेत ती तातडीनं भरा. आम्हाला एक फिजिशियन पूर्ण वेळ द्या. जी वैद्यकीय अधीक्षक असतील तिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केल्यामुळे जे आमचे जिल्हा वैद्यकीय अधीक्षक पद आहे ह्या सगळ्या गोष्टी असतील. कारण तेही कळत नाहीये की सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे सगळ्या गोष्टी असतील. आम्हाला चांगल्या सुविधा द्या. आरोग्याची भीक मागायची वेळ आम्हाला येऊ देऊ नका सिंधुदुर्गवासियांना, हीच कळकळीची विनंती आज या निमित्तानं महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि आमचे नेते ज्यांना जाणीव आहे इथल्या सिंधुदुर्गवासियांच्या दुखण्याची, कारण त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, त्यांनी ते अनुभवलेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे अनेक जवळचे लोक सुद्धा ह्या गोष्टीतनं गेलेले आहेत. त्यामुळे पुन्हा वेगळं काही सांगत नाही. आम्हाला आमच्या हक्काचं, आमच्या न्यायाचं जे काही दान आम्ही मागतोय सिंधुदुर्गवासीय ते आम्हाला द्या. चांगले डॉक्टर आम्हाला पुरवा आणि आरोग्यदृष्ट्या आमची सावंतवाडी, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा सक्षम करा. उठ सूट बांबोळीवारी मात्र बंद करा.